नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये दिल से क्रिकेटमध्ये क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा। तो 96च्या वर्ल्ड कप नंतरचा काळ होता मित्रांनो। मी नुकतंच क्रिकेट बघायला सुरू केलं होतं। त्यावेळेस दूरदर्शन असायचा आणि ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे स्टार स्पोर्ट्स हा चॅनल तिथं दिसत नव्हता। एखाद्या ठिकाणी दिसायचा पण तिथं जाऊन मॅच पाहणं त्यावेळेस शक्य होत नव्हतं आणि अशा काळातच श्रीलंकन क्रिकेट या क्रिकेटनं जगावरती राज्य गाजवायला सुरुवात केली होती। 96चा वर्ल्ड कप अंडरडॉग ठरलेल्या श्रीलंकेनं मारला होता आणि पेपरमध्ये नाव यायचं जगज्जेता टीम श्रीलंका। आणि हे पाहिलं की असं वाटायचं, अरे बापरे, काय टीम असेल ही, किंवा काय टीम आहे ही। थोडासा जाडजूड शरीरयष्टीचा कर्णधार अर्जुन रणतुंगा श्रीलंकेचं नेतृत्व करत होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेनं वर्ल्ड कप मारलेला होता। आणि या अर्जुन रणतुंगाच्या फात्यामध्ये खूप साऱ्या प्रकारची अस्त्र असायची। त्यापैकी चमिंडा वास, मुथय्या मुरलीधरन, अरविंदा डिसिल्वा ही 3 मुख्य अस्त्र होती। आणि या 3 मुख्य अस्त्रांपेक्षाही एकदम डेंजर अस्त्र त्याच्या भात्यामध्ये होतं की त्याच्या जीवावरती त्याने जगावरती राज्य केलं। आणि त्या भात्याचं नाव म्हणजे, त्या भात्यामध्ये असणाऱ्या अस्त्राचं नाव म्हणजे सनद जयसूर्या। सनद जयसूर्या म्हणजे एकदम टेरर बॅट्समन। समोर कोणता देश आहे, समोर कोणती टीम आहे किंवा समोर कोणता बॉलर आहे याविषयी त्याने कधीच विचार केला नाही। एका ओव्हरमध्ये कमीत कमी 20 ते 25 रन कुटायच्या हेच त्याचं ध्येय असायचं। आणि अशातच श्रीलंकन क्रिकेटने म्हणण्यापेक्षा सनद जयसूर्याने वर्ल्ड क्रिकेटला एक मोठी देणगी दिली, त्याच्या बॅटिंगचं तंत्र। पहिल्यांदा 50 षटकाच्या ओव्हरमध्ये 15 ओव्हरचं रिस्ट्रिक्शन असतं मित्रांनो, आजही आहे। तर या 15 ओव्हरमध्ये प्लेयर्सच्या डोक्यावरून फटकेबाजी करण्याचं तंत्र सनद जयसूर्याने विकसित केलं। हे आधी वर्ल्ड क्रिकेटला माहितीच नव्हतं आणि त्याचं हे अनुकरण करून मग बाकी जगातले सर्वच फलंदाज, सर्वच टीम या तंत्राचा वापर करू लागले। पण हे तंत्र जयसूर्याच्या हातून विकसित होत असताना पाहणं आमच्यासारख्या क्रिकेट शौकीनांसाठी किती मोठी आनंदाची पर्वणी असेल हे तुम्ही फक्त इमॅजिन करा मित्रांनो। या ठिकाणी सनद जयसूर्याची बॅटिंग खूप आवडायची, पण भारताविरुद्ध खेळत असताना नाही मित्रांनो, कारण तो भारतीय गोलंदाजांना अशा प्रकारे चुरा करायचा। जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे यांना तर तो सहजासहजी स्टेडियमच्या बाहेर भिरकावून द्यायचा। ते पाहणं अगदी असह्य व्हायचं मित्रांनो। पण हा सनद जयसूर्या ज्यावेळेस ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅग्राथ, ब्रेट ली, जेसन गिलेस्पी, शेन वॉर्न यांच्याविरुद्ध फटकेबाजी करायचा, त्यावेळेस मात्र खूप मोठा आनंद व्हायचा। यातच एक टेस्ट मॅच आठवते मित्रांनो, ज्या टेस्ट मॅचमध्ये रोशन महानामा आणि सनद जयसूर्या यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं पार्टनरशिपचं। जयसूर्याने त्रिशतक मारलं होतं। 3 ते 4 दिवस हे दोघं बॅटिंग करत होते। अक्षरशः ते त्याचे चौकार आणि षटकार पाहून हैराण झालेलं होतं। मात्र मित्रांनो, ती मॅच अजूनही आठवली की इतका राग येतो सनद जयसूर्याचा की इंडियन बॉलर्सला त्याने इतकं धोपटलं होतं त्यामध्ये की आता ते शब्दात व्यक्त करणं होत नाही। कसोटी क्रिकेट असो, वन डे क्रिकेट, सनद जयसूर्याचे फटके ठरलेले असायचे। तो सहजासहजी फास्टर बॉलरला स्टेडियमच्या बाहेर भिरकवून द्यायचा। स्पिनर्सलाही तेवढ्या मोठ्या ताकदीने षटकार खेचायचा। त्याचे चौकार, षटकार पाहणं म्हणजे एक खूप वेगळ्या प्रकारची पर्वणी असायची मित्रांनो। आणि त्यावेळेस महाबली हे नाव मी माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या क्रिकेटपटूला पहिल्यांदा पडताना पाहिलं तर ते म्हणजे सनद जयसूर्यासाठीच। सनद जयसूर्याचा काळ नव्हता तर त्याचा तो दौर होता मित्रांनो। त्याच्या दौरमध्ये त्याने खूप सारे आक्रमक अशा फलंदाजीने खूप मोठे डाव गाजवले। तर मित्रांनो, माझ्या या व्हिडिओ सनद जयसूर्याबद्दलच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून मला नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो क्रिकेट जगतामधील नवीन घडामोडींचा आढावा। चला तर मग मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये क्रिकेट दिल से म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा। मोहम्मद शमीचं पुनरागमन म्हणजे आपल्या टीममधील जसप्रीत बुमराहवरती येणारा लोड आता कमी होणार आहे मित्रांनो, कारण सेम तुल्यबळ बुमराहला तुल्यबळ असणारा असा हा गोलंदाज पुन्हा आपल्या टीममध्ये येतोय। त्यामुळे टीममध्ये हर्षाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। कारण राईट आर्म फास्ट, कधी मीडियम फास्ट असा मारा करणारा शमी म्हणजे जिंकण्याची गॅरंटी मानली जाते। ज्यावेळेस ही शमी आपल्या टीमकडून खेळलेला आहे त्याने 100% योगदान दिलेलं आहे आणि त्याच्याजवळ जो स्विंग आहे, जो स्पीड आहे, तो समोरच्या टीममधील फलंदाजांना शक्यतो कळत नाही। त्याच्या गोलंदाजी विरुद्ध खेळणं अवघड जातं आणि शमीच्या गोलंदाजीबद्दल ही गोष्ट प्रामुख्याने सांगावी लागेल की पिच कसे का असना
शमी ज्यावेळेस बहरात असतो त्यावेळेस त्याचे बॉल जबरदस्त असे स्विंग होतात. शमीच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन जबरदस्त आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्याकडे स्लोअर बॉल आहेत, कटर आहेत, आउट स्विंग आहे, इन स्विंग आहे आणि त्याचा शॉर्ट पिच चेंडू तर एकदम जबरदस्त असतो. तर अशा धाकड गोलंदाजाचं पुन्हा पुनरागमन होत आहे, पुन्हा त्याची एंट्री होत आहे आणि त्याची एंट्री यावेळेस एकदम जबरदस्त असेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, मागच्या वर्ल्ड कपच्या वेळेसचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना न्यूझीलंड टीम जिंकत आली होती, पण त्यावेळेस मोहम्मद शमीने एक हाती मॅच फिरवली. त्याचे झालेले स्विंगचे चेंडू न्यूझीलंडच्या अशा मातब्बर अशा फलंदाजांना कळालेले नव्हते आणि त्याने अतिशय आक्रमक अशी कामगिरी त्यावेळेस शमीने केलेली होती. आता आगामी इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यांसाठी ही शमी उपलब्ध आहे आणि त्याची जर गोलंदाजी पाहिली गेली तर त्याच्याकडे राईट आर्म फास्ट मीडियम मध्ये खूप सारे व्हेरिएशन, अशा पद्धतीने तो व्हेरिएशन करतो बॉलची की समोरच्या फलंदाजाच्या लक्षातच येत नाही. एकदम खतरनाक अशी गोलंदाजीची स्टाईल आहे शमीची आणि वर्ल्ड क्रिकेटमध्ये आता त्याचा दबदबा निर्माण झालेला आहे. जे क्वालिटी आपण बुमरामध्ये पाहतो त्याच्या आसपास शमी जाऊन पोहोचलेला आहे, कारण शमीकडे खूप सारी अस्त्र आहेत गोलंदाजीमधली की ज्या अस्त्रांना खेळणं वर्ल्ड क्रिकेटमध्ये फलंदाजांना सध्या तरी खूप अवघड जात आहे. वर्ल्ड स्टेजवरती बुमराचं जखमी असणं भारतीय संघासाठी खूप त्रासदायक होत असताना शमीचं फिट होणं हे खूप आनंददायी म्हणावं लागेल मित्रांनो, कारण 2 दिवसापूर्वी शमीला नेटमध्ये बॉलिंग करताना पाहिलं गेलं आणि त्याने जे बॉल टाकले ते फलंदाजांना अजिबात खेळता आलेले नव्हते. फुल जोशामध्ये शमीने गोलंदाजी केलेली आहे आणि तोच जोश तो मैदानावरती मॅच इंग्लंड विरुद्ध दाखवेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो. तर माझा हा मोहम्मद शमीबद्दलच्या पुनरागमनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक करून माझ्या व्हिडिओला आणि कमेंट करून नक्की सांगा. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो क्रिकेट विश्वामधील मनोरंजक अशा अपडेट्स. चला तर मग मित्रांनो, पुढच्या नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के युट्यूब चॅनलमध्ये. दिल से क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा. तर मित्रांनो, क्रिकेट जगतामधून आता रिसेंट अशी खबर येत आहे की संजू सॅमसनला येणाऱ्या सिटी म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळण्यात आलेला आहे आणि त्याचा रोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. संजू सॅमसनचे फॅन्स नाराज झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि संजू सॅमसनच्या फॅन्सचं नाराज होणं ही बनतं मित्रांनो, कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात संजू सॅमसनने मागच्या वेळेस कामगिरी खूप चांगली केलेली आहे आणि अशी कामगिरी केलेली असताना सुद्धा संजू सॅमसनला न घेतलं जाणं टीममध्ये हे थोडंसं पचायला अवघड जात आहे मित्रांनो, कारण मागील 3 T20 सामन्यामध्ये त्याने 3 शतकं झळकळलेली आहेत. अशा प्रकारची कामगिरी करणं खूप अवघड आहे मित्रांनो. एक्स्ट्राऑर्डिनरी लेव्हलला संजू सॅमसनने कामगिरी केलेली असताना भारतीय नियामक मंडळ, क्रिकेट समिती, निवड समिती संजू सॅमसनची निवड करत नाही. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? खरं तर संजू सॅमसनची कारकीर्द पहिल्यापासूनच अशी राहिलेली आहे, ज्यावेळेस तो फॉर्ममध्ये असायचा त्यावेळेस त्याला टीम घेत नव्हती आणि ज्याचा थोडासा फॉर्म उतरतीला लागला की त्याचं पुनरागमन टीममध्ये व्हायचं, पुन्हा तो फ्लॉप जायचा, पुन्हा संघाच्या बाहेर फेकला जायचा आणि मग खूप काळ लागायचा त्याला प्रूव्ह करायला, सिद्ध करायला. पण आता सध्याच्या काळात जर विचार केला गेला मित्रांनो तर तो खूप आपल्या कारकिर्दीच्या पीक पॉईंटवरती आहे. त्याच्या बॅटिंगमधून खूप सारे रन निघत आहेत. तर मग अशा सिच्युएशनमध्ये संजू सॅमसनला टीममध्ये घेणं खूप महत्वाचं होतं मित्रांनो. एखादे 2 सामने जरी त्याला खेळवले असते तरी बरं झालं असतं, पण तसं न होता त्याला टीममध्ये वगळण्यात आलेलं आहे. आता याला आम्ही काही करू शकत नाही, हे सगळं नियामक मंडळाच्या हातामध्ये आहे. पण रोष मात्र होत आहे, संताप व्यक्त केला जात आहे संजू सॅमसनला न घेतल्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला संजू सॅमसन बद्दल काय वाटतं माझ्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्रफुल्ल मस्के युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो क्रिकेट विश्वामधील नवीन घडामोडी, ताज्या घडामोडी आणि ताज्या अपडेट्स. चला तर मग मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण नवीन ताज्या अपडेट्ससह. तोपर्यंत बाय. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के युट्यूब चॅनलमध्ये. क्रिकेट दिल से म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा. तर मित्रांनो, नुकतीच चॅम्पियन ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली भारतीय क्रिकेट टीमची. तर काही प्लेयर खुश झाले तर काही निराशा होती, काही गम तो काही खुशी असा आलम या ठिकाणी होता. पण मित्रांनो, जर आपण थोडासा विचार केला, 140 करोड लोकसंख्या असणाऱ्या देशामधून फक्त 15 जणांची टीम निवड केली जाते, तर हे किती मोठं कॉम्पिटिशन असेल हे तुम्ही ओळखू शकता. निवड समितीवर बी खूप मोठ्या प्रमाणात भार आहे मित्रांनो, त्यांच्यावरही प्रेशर आहे. अजित आगरकर खरंच चांगलं काम करत आहेत,
आणि आपण रोष व्यक्त करतो की आता आपण समजा एक संजू सॅमसन आपला आवडता प्लेअर आहे किंवा के.एल. राहुल आपला आवडता प्लेअर आहे, त्याला ड्रॉप करण्यात आलं, तर तो रोष स्वाभाविक आहे मित्रांनो. ॲज अ फॅन आपण त्या ठिकाणी रिॲक्ट करतोच. पण थोडासा जर आपण निवड समितीचाही विचार केला तर आपल्या हे गोष्ट लक्षात येईल की एकाच वेळेस सर्वांना संधी देणं खूप अवघड आहे मित्रांनो. आता एक दौरा कमीत कमी 1 महिनाभर चालतो, तर 1 महिन्याभरासाठी तो प्लेअर ड्रॉप होतोय. तर तो प्लेअर ड्रॉप होतोय याचा अर्थ असा नाही की त्याला आयुष्यभर पुन्हा संधी मिळणार नाही. त्याला देशांतर्गत क्रिकेट आहे, त्याला बाकीचं क्रिकेट आहे, काउंटी क्रिकेट आहे, खूप ठिकाणी तो आपली ॲबिलिटी सिद्ध करून दाखवू शकतात प्लेअर. आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे मित्रांनो. आता IPL सारखी स्पर्धा आपल्या ठिकाणी भरवण्यात येते, ज्या ठिकाणी खूप साऱ्या प्लेयर्सना संधी मिळते. तर थोडासा फॅन्सनीही आपला रोष कमी असायला पाहिजे निवड समितीवरती, असे मला या ठिकाणी प्रकर्षाने वाटते मित्रांनो. उदाहरण देऊन बोलायचं झालं तर मित्रांनो, समजा एक विमान आहे आणि त्या विमानाला 2 पायलटची आवश्यकता आहे, तर त्या ठिकाणी आपण 5-5 पायलट कसे काय त्या विमानामध्ये घुसवणार मला सांगा मित्रांनो. त्या ठिकाणी 2च पायलट हवे असणार ना, आणि सर्वांनाच संधी ॲज अ पायलट मिळेल असं शक्य होत नाही. आणि नेमकं तेच भारतीय क्रिकेटच्या बाबतीत घडत आहे. पण या ठिकाणी IPL सारख्या स्पर्धेमधून ही गोष्ट खूप छान झालेली आहे. आपण त्याविषयी एका व्हिडिओवरती नक्कीच बोलू, एक व्हिडिओ करणार आहे मी, की खूप सारं टॅलेंट आता पहिल्यांदा आपल्याला दिसत आहे. पहिलं असं नव्हतं मित्रांनो. मागील 10 ते 15 वर्षांपूर्वी एखादा विकेटकीपर किंवा एखादा कमकुवत असा गोलंदाज किंवा एखादा कमकुवत असा फलंदाज, त्यालाच आपण खूप वेळा चान्स द्यायचो, खूप वेळा संधी द्यायचो आणि त्यातून काही करिश्मा घडेल का अशी वाट पाहायचो. पण आता या गोष्टीची आवश्यकता भासत नाही. नवीन येणारे प्रतिभावान खेळाडू करिश्मा घेऊनच सोबत येत आहेत मित्रांनो. मी उदाहरण देईन, रिंकू सिंग या ठिकाणी आहे, तिलक वर्मा आहे, अभिषेक शर्मा आहे, आणि हे सर्व शक्य झालेलं आहे IPL सारख्या स्पर्धेमुळे. त्यामुळे IPL या ठिकाणी खूप महत्वाची स्पर्धा मानली जाते मित्रांनो. तर मग अशा ठिकाणी खूप सारे चांगले प्लेयर्स, म्हणजे आता समजा 15ची टीम आहे आणि त्या ठिकाणी 40-45 खेळाडूंची नावे येतात, तर त्यातून सिलेक्शन करायचं म्हटलं तर ते किती जिकिरीचं काम आहे मित्रांनो. खूप टफ काम आहे ते. त्यामुळं आपण ही निवड समितीला थोडंसं सपोर्ट केलं पाहिजे. एखादा आपला आवडता प्लेअरची निवड जरी नाही झाली तरी त्या ठिकाणी आपण पेशन्स ठेवलं पाहिजे, कारण जी ही टीम निवडली गेलेली आहे ती सर्वोच्च टीम आहे मित्रांनो. असं नाही की एखादा प्लेअर खरंच काही खेळत म्हणजे त्याची कमकुवत कामगिरी त्याला घेतलं गेलं असंही नाहीये. ज्याही प्लेअरची निवड झालेली आहे आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे मित्रांनो. त्यामुळे आपण ॲज अ फॅन, एक पर्टिक्युलर प्लेअरचा फॅन, थोडंसं आपण पेशन्स ठेवणं महत्त्वाचं आहे. तर निवड समितीच्या या म्हणजे दबावाखाली निवड समिती हे सगळं हे निवडते, हे खरं आहे, प्रेशर त्यांच्यावर आहे. तर याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, हे मला माझ्या व्हिडिओवरती लाईक करून कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो क्रिकेट विश्वामधील नवीन नवीन अशा ताज्या घडामोडी. चला तर मग मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के युट्यूब चॅनलमध्ये. क्रिकेट दिलसे. क्रिकेट दिलसे म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा. एका चांगल्या क्रिकेटपटूकडे कोणता गुण आवश्यक आहे मित्रांनो? त्याच्याकडे नजर एकदम तीक्ष्ण हवी, तो एकदम शांत आणि संयमी हवा, त्याच्याकडे दबावाच्या परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करण्याची धमक असावी, किंवा मग तो जर फलंदाज असेल तर त्याच्याकडे खूप साऱ्या प्रकारचे शॉट्स असावेत, तो क्रिकेटिंग दृष्ट्या एकदम फिट असावा. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हे सर्व गुण खूप कमी प्लेअरकडे पाहायला मिळतात. आणि मी तुम्हाला आता एका अशा प्लेअरचं नाव सांगणार आहे, ज्या प्लेअरचं नाव घेतलं की तुम्ही स्वतः म्हणाल हा होय, हे सर्व गुण या प्लेअरकडे आहेतच. आणि त्या प्लेअरचं नाव म्हणजे रिंकू सिंग. KKR टीमची शान असणारा रिंकू सिंग आता वर्ल्ड क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थिरावला आहे. इंटरनॅशनल लेवलला त्याचं खूप मोठं नाव झालेलं आहे. IPLचा तर तो किंग आहेच. खरं तर इंटरनॅशनल मॅच एवढा दबावच IPLच्या मॅचेसमध्ये असतो, आणि या दबावाच्या मॅचेसमध्ये खूप साऱ्या रन्स त्याच्या बॅटीमधून निघतात. त्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स आहेत, जे शॉट्स एका इंटरनॅशनल लेवलच्या बॅट्समनकडे असायला हवेत. ते सर्व शॉट्स रिंकू सिंगकडे आहेत. सध्याच्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेस टीमला, ज्या वेळेस संघाला धावांची आवश्यकता आहे, अशा वेळेस जर एखाद्या फलंदाजाने धावांची आतिषबाजी केली तर तो फलंदाज प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनतो, त्याचे फॅन फॉलोईंग वाढते आणि तो हिरो बनतो.